नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे गोडाचा शिरा बनवत आहे आणि तो कसा बनवते ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर बघा, इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 3 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप वितळल्यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला एकदम थोडासा लालसर तपकिरी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि रवा एकसारखा हलवत आपल्याला परतून घ्यायचा आहे, कारण खाली लागण्याची शक्यता असते कढईला। तर त्यामुळे एकसारखा हलवतच आपल्याला ह्या रव्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने अगदी सत्यनारायण पूजेच्या प्रसादासारखा हा शिरा होतो। वाटतं ना कधी कधी आपल्याला असं गोड खावंसं, तर त्यावेळेस आपण हा नक्की करून बघा। त्यानंतर पुन्हा एकदा मी इथे 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे, म्हणजे इथे सर्व मिळून 4 चमचे तूप मी घातलेला आहे 1 वाटी रव्यासाठी। म्हणजे जर तुम्ही इथे आपण पूजेच्या प्रसादात कसं बरोबरीने तूप घालतो, म्हणजे जर 1.25 पावशर रवा असेल तर 1.25 पावशरच तूप घालतो, पण इथे मी थोडंसं कमी घातले, पण तरीही म्हणजे एकदम प्रसादासारखाच हा शिरा होतो। सत्यनारायण पूजेच्या जर प्रसादामध्ये शिरा केला जातो अगदी त्याच पद्धतीचा। तर बघा, इथे आपला रवा भाजून झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 वाटी गरम पाणी घालायचे। ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीचं प्रमाणामध्ये आपल्याला 1.5 वाटी गरम पाणी घालायचे, अगदी उकळलेलं पाणी घालायचे। तर बघा, इथं पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि बघा रवा छान फुलला आहे, अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने साखर घ्यायची आहे। तर बघा, 1 वाटी रवा तर 1 वाटी साखर घेतलेली। तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही साखर थोडीशी कमीही घालू शकता। आणि साखर घातल्यानंतर आपल्याला अगदी साखर मिक्स होईपर्यंत, म्हणजे रव्यामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे। साखर लगेच वितळते, तर आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचे। तर बघा, इथे साखर ही आपली मिक्स करून झालेली आहे आणि शिऱ्याचा कलरही खूप छान आलेला आहे। बघा, यामध्ये ना फक्त आपल्याला रवा भाजायची जास्त मेहनत लागते, रवा व्यवस्थित भाजायचा आहे आपल्याला। त्यानंतर बघा, इथे मी 5 ते 6 बदाम असे चिरून घेतलेले आहेत आणि 10-12 मनुके घेतलेले आहेत। बदामाचे असे उभे काप करून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये। तर बदाम आणि मनुके तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तुम्हाला कमी जास्त किती हवे आहे त्यानुसार घालायचे। त्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचे। बघा, आपल्याला बघा आपल्या शिऱ्याचा कलरही खूप छान झालेला आहे आणि त्याचा सुवासही एकदम छान येतोय। तर बघा, सर्व आता मिक्स करून झाले। त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे 2 मिनिटं आपलं हे वाफून होते। बघा, 2 मिनिटं झाली आणि त्यानंतर झाकण काढून पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, खूपच सुंदर असा सुवास येतो याचा, खूप छान आणि मोकळा सळसळीत असा हा रवा इथे शिजलेला आहे आपला आणि हा शिरा गोडाचा इथे तयार आहे। नक्की ट्राय करा। बघा, मी तुम्हाला थोडासा जवळून दाखवते। बघा, खूप सुंदर असा हा शिरा आपला इथे तयार झालेला आहे। नक्की ट्राय करा, कमेंटमध्ये सांगा मला कसा झाला आहे। मी एका बाउलमध्ये आता सर्व करते।
तर बघा एका बाउलमध्ये मी सर्व केलेला आहे. वरतून थोडेसे आपल्याला बदामाचे काप घालून घ्यायचे, थोडेसे मनुके घालून घ्यायचे आहेत. बघा कसा झाला आहे आपला शिरा, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा हा तुम्ही सत्यनारायण पूजेसाठी हा प्रसाद म्हणून करू शकता हा शिरा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.